विकटमेव चिन्मय सुखदायका धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका सुंदिल तनु लंबोदर गजमुख साकार तू कशा आहात मंडळी? बरे मा बरे तर असताना सध्या गणपतीचे दिवस आहेत. कोकणी माणूस सध्या सगळ्यात खुश आहे आणि अवघे 5-6 दिवसच राहिले. प्रत्येकाच्या घरात गणपती येतल्यात, सगळेजण खुश असतात. तर म्हटलं त्याच्या आधी म्हटलं आम्ही काहीतरी गणपती शाळेत भेट देऊन येऊया. तर नंतर आमका गणपती बुक गावाचे नाही तसंच बसलेला जरा टाईमपास करत. तर म्हटलं खय जाऊया. तर मित्र मनाक लागलो तुका एक ठिकाण सांगते, त्या ठिकाणी मस्त गणपती बनवतात. तर मंडळी आम्ही येऊन पोचलो सावंतवाडीतून अवघ्या 25 किलोमीटर असणाऱ्या मडुरे गावात. तर चला तुमका मी गणपती शाळा दाखवतोय. तर चला त्यांच्या तिथल्या गणपती शाळेतील मालकांबरोबर बोलावून घेऊया. तर त्यांचं नाव असा गणेश मिस्त्री. तर त्यांच्याशी आपण आता बोलूया. दादा जरा माहिती सांग जरा गणपती शाळेबद्दल तुमच्या जरा. माझं नाव गणेश मिस्त्री, मडुरा. एक आम्ही POPचे गणपती, पेपरचे गणपती, कागदाचे, मातीचे गणपती आम्ही बनवतो. एक 12 महिने आमच्याकडे काम चालू असतं. वर्षे 12 महिने तर वर्षाचे 12 महिने गणपतीचं काम चालू असतं. सगळे मित्र सगळे आमच्याकडे असतात, काम वगैरे करू, मदत करू. अजून मी काय म्हणतोय की तुम्ही आता वर्षाचे 12 महिने गणपती बनवतात. हो. म्हणजे कसा काय तुमचं काय म्हणजे सगळेच जण तुमका आता माणसं तेवढी गावतात काय म्हणजे काम करू वगैरे कसे काय की तुमचे ठरलेलेच माणसं असा कसा काय? नाही, आम्ही कोण येत त्यांना घेतो कामाक. जर नवीन पोरगे असले कोण काम करणार तर त्यांना शिकवतो वगैरे काम. आणि जसं काय काम करते अपेक्षित तसं त्यांना देतो आम्ही पगार वगैरे. मी काय म्हणते दादा की आता तू कला खैसून शिकलं, कशी काय आवड तुका निर्माण झाली त्याबद्दल काय? एक लहानपणापासून गणपतीची आवडच होती पहिलीपासूनच. त्यामुळे आणि आम्ही कलेच्या बाबतीत तेवढे आम्ही सगळे एक्झाम वगैरे दिलेले होते. अच्छा, तुम्ही यामध्ये पण एक्झाम दिलेल्या आहेत हो कलेच्या? हो हो कलेच्या क्षेत्रात? हो, कला क्षेत्रात. त्यामुळे आम्ही याच क्षेत्रात घुसलो आणि मित्र पण आमचे बऱ्यापैकी आमका मदत करत होते. त्यामुळे त्या सगळ्यांना हो मित्र सगळे लहानपणीचे मित्र असतात माझ्याबरोबर. बघा मी मंडळी मित्र म्हणजे आपल्या मित्र चांगलं होय कधी पण सगळे पोरगे मागे खेचणार नको, पुढे नेणार होय मित्र. सगळ्यात मेन आपलं मित्र, कारण आपल्या सगळ्या म्हणजे मित्रांशी शेअर करतो आपले काय चांगल्या वाईट परिस्थितीत मित्र साथ देतात. तर दादा पण ते मित्रांनी साथ दिलेली आहे. बरोबर. आणि आपल्या घरच्यांनी पण बऱ्यापैकी साथ दिली, बाबांनी भावाने वगैरे सगळ्यांनी साथ दिली आहे बऱ्यापैकी. त्यामुळे आम्ही हे करू शक्य झालं आमका. हा इतक्या सध्या मी इले बोला तुमच्याशी पण तुमची घाई दिसता माका सध्या, कारण 4-5 दिवस राहिले त्याच्यामुळे सध्या हो जरा लोड कामाचं. तरी पण बऱ्यापैकी काम झालेला दिसता तुमचा. एक 15 मूर्ती राहिल्या शेवटचे 15 मूर्ती राहिल्या. होय होय. तुम्ही म्हणजे सुरुवात कधीपासून केलं? तू किती सालापासून? म्हणजे एक 8वी 10वीत असल्यापासून मी दुसरीकडे कामाक जाय, म्हणजे कॉलेज वगैरे करताना मी पार्ट टाइम जॉब करीत होतो. आणि त्याच्यानंतर एक 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी स्वतःचं टाकलंय. पण कोकणी माणसाकडे कलाही असतात प्रत्येक माणसाकडे, पण त्यांना ओळखू होय आपल्याकडे खायची कला काय. होय होय. आणि कला क्षेत्रात या क्षेत्रात काय कारागिरी पण कमी होत चालले, त्याच्यामुळे या क्षेत्रातच आम्ही जरा लक्ष दिलं. तरी तुमच्या इथे किती आता मडुरे गावात किती आहेत गणपती शाळा? किती आहेत? आमच्याकडे एक 12 शाळा आहेत टोटल. आमच्या वाडीमध्ये मडुरे गावाच्या एक वाडीमध्ये 12 शाळा आहेत टोटल गणपतीचे. इथे तुम्ही आता किती गणपती बनवतात टोटल गणपती म्हणजे एक पहिल्या वर्षी मी चालू केले तेव्हा माझ्याकडे 4 गणपती होते. गेल्या वर्षी एक 83 गणपती झाले आणि यावर्षी 180चा आकडा क्रॉस होता यावर्षी. मी असं ऐकलंय की तुमचे गणपती परदेशात पण जातात? परदेशात जातात ते वेगळे, पेपरचे गणपती वगैरे जातात ना, पेपर मेशूचे इको फ्रेंडली गणपती आम्ही बनवतो. ते आमचे परदेशात जातात, कॅनडात जातात, ऑस्ट्रेलियात जातात, मुंबईत पण बऱ्याच ठिकाणी जातात गणपती. मी काय म्हणते सिंधुदुर्गात पण पेपरचे गणपती वापरतात काय लोक? वापरतात, ज्यांका समजलं ते वापरतात, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात ना. काय कारण काय आपल्याकडे म्हणजे तेवढं म्हणजे हे आता कसे सांगा, इको फ्रेंडली गणपती म्हणजे कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती असावी. ही विरघळणा वगैरे व्यवस्थित होता त्या मूर्तीचा. परदेशात एका मागणी आहे पण आपल्या सिंधुदुर्गात तेवढी अजून नाही. होय होय.
तर दादा मी काय म्हणते, कोरोनाच्या काळात तुम्ही कसं काय हे केलेलं, कसं काय काम तुमचं चालू होता? कोरोनात आमचं काय चालूच होता कामचा, काय विषय नाही, कारण आमचं एका ठिकाणीच बसून काम होतं, का बाहेर वगैरे जाऊचं काय विषयच नाही. त्यावेळी तुमका काय त्रास वगैरे, काय गणपती पोहोचवणे वगैरे आपले काय जे लोकांपर्यंत? मित्र होते ते सगळे इकडेच रवानच काम करेल ना, त्यामुळे बाहेर जाऊचं काय विषय नाही. तर मंडळी आता आपण बाकीच्या मित्रांशी पण बोलून घेऊया, ते कशा प्रकारे काम करतात, ते काय काय काम करतात ते आपण बघूया. तर प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं असतानाच तर आपण आधी यांच्याशी बोलूया. आपण बघूया इथले ज्येष्ठ माणूस असतात त्यांच्याबरोबर बोलूया, काका असतात त्यांच्यासोबत. तर काका तुम्ही इथं काय काम करतास? मी ते सजावट करतो थोडीफार, म्हणजे नेकलेस वगैरे काम तुम्ही करता, डायमंड्स वगैरे? ज्वेलरीचं. तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून काम करतास? मला आता मी दुसरीकडे होतो, हे इच्याकडे 2 वर्ष, मला 20-25 वर्ष आले. अच्छा, तुम्ही इथलेच आहात काय, स्थानिक? हो, स्थानिकच आहे मी. अच्छा, तर हे डायमंडचं वगैरे काम तुम्हीच केलात काय सगळं? सगळं नाही, आणखी माणसं होती, हां म्हणजे थोडाफार मी केला, थोडाफार ते दुसरे होते हां. त्याने केला. अच्छा, चला तर काका तुम्ही मस्त काम करतास, आवडलं तुमचं काम आमका. चला आपण आता याच्या दादाशी बोलून घेऊ, काय काम करता तो बघूया. तर बाबा तू काय काम करता? इथलंच काय याच कला क्षेत्रात तू काम करतो, मस्त काम करतो दादा. तर मग आपण पुढे बघूया कोण कसं काम करतं. ते बघा मंडई कसं मस्त गणपती बनवले, खूप भारी असं डोळे वगैरे उघडण्याचं काम करतो, मस्त काम आहे इथं. तर आपण आता कोण आहे रोशनशी बोलून घेऊया थोडा. तर हा सांग जरा माका, काय तू काम करतोस, कशा प्रकारे काम करतोस जरा सांग मग. इकडे बघ, मी काय म्हणते माहिती आहे, हे गणपती ढाकून ठेवण्याचं कारण काय? कारण मी बघितलं इथं बरेच गणपती ढाकून ठेवलेले आहेत. अच्छा, म्हणजे धूळ बसतं म्हणून. अच्छा बरोबर, कारण वर्षभर तुमचं काम चालू असतं, काम मस्त करतं, करत राहू. हो भाऊ, आपलं काय काम करतं याच्यावरचं आपण माहिती घेऊया. तर भाऊ तुझं नाव काय? करण, माझं नाव करण शेट्टी, इकडे मर्डर. तू काय कशी काय आवड, कशी काय निर्माण झाली? ॲक्च्युली आम्ही गणपती रेडीमेड आणतो घरात, पण स्वतः गणपती करतात ती एक वेगळाच आनंद असतात त्यात. प्रत्येक आपापल्या क्षेत्रात एक आनंद असतात, आपण ज्या काम करतो मग हळू ते आनंद असतात. हां, मग काम चालू असताना हळूहळू गणपती शाळेत वगैरे जायत मी, आणि त्यानंतर हां असंच गणपती बघूक वगैरे झालं ॲक्च्युली. आणि त्यानंतर मग अशी आवड निर्माण झाली की बाबा स्वतः पण या काम करूचा, एक वेगळा अनुभव गावतो आपल्याक, याची रुखरुख लागली. आणि नंतर मग इकडे येलो मी. तू आता प्रॉपर शिकलेलो सगळं काम करून? हां. ठीक आहे दादा, मस्त वाटलं भाऊ तुझ्यासोबत बोलून आपल्या. हां, थँक्स. चल मग आपण जाऊया आता पुढे, बघूया कोण कसं काम करतं. तर आपण आता या दादासोबत बोलतो. दादा काय काम करतात बघूया. दादा तू काय काम करता आता? सजावटचं काम चालू आहे. अच्छा, सजावटचं काम. हो. अजून तू कोणकोणतं काम करतं इथं? अजून दादा जास्त काय नाही, सजावटच पहिल्या. सजावट स्पेशलिस्ट दादा असा आहे हो. तर सजावटचं काम चालू आहे याच्याकडचं, डायमंड वगैरे लावता. हे बघा, हो मी जरा दाखव क्लोज या डायमंड वगैरे. तर हे बघा, हे डायमंड वगैरे इथं असं, हे बघा बॉक्समध्ये ठेवलं आहे डायमंड वगैरे. तर ह्यो दादा डायमंडचं काम करता. ही कला प्रत्येक जमत नाही, कारण बारीक काम करूच लागतं म्हणजे आपण. चालत दादा, मस्त वाटला भेटून वगैरे तुका. तर हे बघा, इथं गणपती सुकवण्याचं काम चालू आहे. इथं खालती बल्ब वगैरे लावलेले आहेत आणि हे गणपती सुकण्यासाठी ठेवलेले आहेत, कारण लगेच गणपती सुकायचे नाही, त्याच्यामुळे असं सुकवण्याचं काम चालू आहे एक वेगळ्या पद्धतीत. हो बघा, हो माझा मित्र आहे, ते पण माझ्यासोबत घेऊन येईल तो. आता पुन्हा एकदा आपण दादाशी बोलून गेलो, हे मालक दिसले, मेन मालक आहे. तर दादा बघा, थोडी अजून माहिती सांग थोडीफार, की डोळे उघडण्याचं काम तुमच्यात कोण करतं? असं डोळे उघडण्याचं काम मी करतो, मोठ्या गणपतीचं. बारक्या गणपतीचं काम एक दुसऱ्या पोरग्या
म्हणजे मेन काम तूच करता इथलं डोळे उघडूचं मेन, कारण त्या खूप महत्त्वाचं काम आहे. आणि शेडिंगचं पण काम शेडिंगचं पण तू काम म्हणजे बाकीचे पण शिकतात की कसं काय डोळे उघडण्याचं काम बाकीचे बऱ्यापैकी करतात. दादा इथं किती फुटापर्यंत गणपती बनवतात? आम्ही 10 फुटापर्यंत गणपती बनवतो. 10 फुटापर्यंत. इथं ट्रॅव्हलिंगचं वगैरे कसं काय करतात? कसं काय पोचवण्याचं वगैरे काम? म्हणजे जे कस्टमर असतात ते आपण स्वतः घेऊन येतो. स्वतः तरी वेट काय असतं गणपतीचं? 10 फुटाचं जर म्हटलंस तर किती वेट काय असतं? 10-12 जण 10-12 जण होईल. मोठी गाडीशिवाय पर्याय पायचे वगैरे मोठी गाडी लागते. दादा मस्त काम करतात. दादा आता तू काय काम करतोय सध्या? आता कसलं काम चालू होतं? हे लेखाईचंच काम झालं. तो गणपतीचा मूर्ती प्रकार आता ते यातला एवढा काय माहिती नाही पण आम्ही खास बघूसाठी इला होईचं कसा काम करतात, कशा प्रकारे काम चालतं वगैरे. 3-4 दिवसच राहले ते आता काय घाईचा दिवस राहते तुमका जागरण असतं म्हणजे बघा किती त्रास असतो. आता एवढे 3-4 दिवस राहिले म्हणजे काय भूकच नको. आणि तेच परत सगळ्याचे फोन वगैरे येत असते. बरेच जण गणपती भेट देऊ पण येतात त्यामुळे पण दादाचं वेळ वगैरे असं वेस्ट जायचंच असतं. जसे आम्ही इलवच आहोत दादा थोडं आम्ही किमती वेळ घेतलेलो मस्त वाटलं तुमच्या शाळेत भेट देऊन वगैरे. मस्त काम पण मस्त चालू आहे. ओमी ए ओमी ओमी कसा वाटला? कशी वाटली शाळा? मस्त आहे ना? पुन्हा येऊया मग पुढच्या वर्षी जर आपण नक्की जरा लवकर येऊया. काम वगैरे चालू असतं ना तिथं भेट देऊन जाऊ आम्ही. नक्की चला चल दादा आम्ही निघतो आता. तर मित्रांनो इथली शाळा ही मस्त खूपच मस्त. इथं गणपतीचं काम पण खूप छान केलं जातं आणि मडुरातली ही गणपती शाळा तुम्ही नक्की भेट द्यावा. इथलं गणपती काम खूप मस्त आहे. चला तर मंडळी आता आम्ही जातो. खूप वेळ झालेलो आहे. इथून तर इच्छा होत नाही जाऊची. इथं प्रसन्न वाटतं मस्त वातावरण आहे. चला तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय बाय. तर आता आम्ही मित्राच्या घराकडे जातो आहोत जरा. यो मित्र आमका सर घेऊन येलेलो गणपती शाळा दाखव. तर आता आम्ही चाललो मित्राकडे. आता मित्राचं घर पण बघूया. तर किती लांब आहे तू? 4 किलोमीटर. हा आमचा 4 किलोमीटर आता घेऊन जाऊया त्याच्यावर. पाऊस येतो नाही.